पवित्र पोर्टल 2026 तर विद्यार्थ्यांसाठी जेही प्रेफरन्स आहे हे जनरेट करणे आणि लॉक करणे हे सुरू आहे, परंतु विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यासाठी जो OTP आहे हा OTPचा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झालेला नाही आहे। कारण की असे भरपूर विद्यार्थी आहे की जे अजून त्यांचे प्रेफरन्स जनरेट सुद्धा करू शकलेले नाही आहे। तर ते विद्यार्थी त्यांचे प्रेफरन्स लॉक कसे करणार, कारण की रात्रीला सुद्धा भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर यामध्ये काही विद्यार्थ्यांचे जे प्रेफरन्स आहे हे जनरेट तर झालेले आहे, परंतु ते विद्यार्थी त्यांचा जो प्रेफरन्स आहे हे देऊ शकत नाही आहे किंवा लॉक करू शकत नाही आहे। कारण की एखाद्या विद्यार्थ्याला तर 200 किंवा 300 प्रेफरन्स आलेले असेल आणि ते प्रेफरन्स देपर्यंत जो कालावधी आहे, जो वेळ आहे हा जास्त लागत असल्यामुळे जेव्हा तो विद्यार्थी फायनल सबमिट करत आहे तेव्हा त्या साईडवर एरर येत आहे आणि एरर आल्यानंतर तो विद्यार्थी जेवढे 200 प्रेफरन्स त्याने लॉक केलेले असेल किंवा लॉक करण्यासाठी तो जात आहे, तर ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण रिसेट होत आहे आणि परत त्या विद्यार्थ्याला स्टार्टिंगपासून ती प्रोसेस करावी लागत आहे। असे तुमच्यासोबत सुद्धा झालेले असू शकते, कारण की असे तुमच्यासोबत का आमच्यासोबत सुद्धा होत आहे। आम्ही ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय, तर दिवसाला तर OTPच येत नाही आहे आणि रात्रीला OTP आला तर यासारखे भरपूर अशा अडचणी निर्माण झालेल्या आहे। तर यासाठी पवित्र पोर्टलकडून एक नोटिफिकेशन सुद्धा जाहीर झालेली आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक नोटिफिकेशन आलेली आहे आणि यामध्ये जी तारीख दिलेली आहे ही 8/8 दिलेली आहे, परंतु हे जे नोटिफिकेशन आहे हे साईडवर काल रात्री 11:30 वाजता जाहीर झालेलं आहे। म्हणजे हे साधारणतः 9 तारीखच द्यायला पाहिजे होती, परंतु यामध्ये 8 तारीख देण्यात आलेली आहे। तर बघू शकता यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणती माहिती दिलेली आहे, तर उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम सर्वसाधारण सूचना टेट 2025, तर शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत। तर यामध्ये माहिती काय दिलेली आहे तुम्ही सुद्धा बघू शकता। हे परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। तर संपूर्ण उमेदवारांकडून जे प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि लॉक करण्याचे हे जे काम आहे सुरू आहे आणि यामध्ये 8 तारखेपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत बघू शकता यामध्ये किती विद्यार्थ्यांनी आपले जेही प्राधान्यक्रम आहे हे जनरेट केलेले आहे, तुम्ही यामध्ये आकडा देण्यात आलेला आहे बघू शकता। अशाप्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे, कारण की साईटमध्ये एवढे एरर आहे की विद्यार्थी सध्या त्यांचे जो प्रेफरन्स आहे हे लॉक सुद्धा करू शकत नाही, फक्त त्यांनी जनरेट केलेले आहे। आणि अजून सुद्धा भरपूर असे विद्यार्थी आहे की जे आपला प्रेफरन्स लॉक करणे जनरेट करणे बाकी आहे आणि हे कार्य करण्यासाठी तुम्हाला 11 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। तर यामध्ये मुदतवाढ व्हायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत कोणतीही मुदतवाढ झालेली नाही आहे, याबद्दलची माहिती सुद्धा आलेली नाही आहे। आणि यामध्ये ही माहिती दिलेली आहे, आपण या अगोदर सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना की जर तुम्हाला OTP येत नसेल तर यामध्ये सांगितलं आहे की हिस्ट्री डिलीट करा, त्यानंतर इनकॉग्निटो विंडोमध्ये बघा, प्रायव्हेट विंडोमध्ये हे आपण याबद्दलचा व्हिडिओ दिलेला आहे की कशा प्रकारे करायचा, तो व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता जर तुम्हाला OTP येत नसेल तर। आणि विद्यार्थ्यांचा जो लॉग इन ID आहे, काही विद्यार्थ्यांना लॉग इन ID माहीत नसेल तर 25_ आणि त्यानंतर तुमचा जो टेट 2025चा रोल नंबर असा तुमचा ID आहे आणि पासवर्ड जर विसरले असेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करू शकता। याबद्दलचे 4 पॉईंट आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे पवित्र पोर्टलवर। तर विद्यार्थ्यांचे प्रेफरन्स जनरेट करणे सुरू आहे। माझी तरी विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुमचे प्रेफरन्स जनरेट सुद्धा झालेले नसेल तर तुम्ही रात्रीला 12 नंतर तुमचे प्रेफरन्स जनरेट करा। होत आहे जनरेट करून PDF डाउनलोड करून घ्या आणि PDF एकदा रीड करा। जेही तुम्हाला शाळा ॲड करायच्या त्या शाळेची लिस्ट एकदा त्या जे तुम्हाला PDF मिळाली आहे त्यानुसार रेडी करून ठेवा। आणि जी साईड आहे यावरती मुदतवाढ होणारच आहे 100%, कारण की 11 तारखेपर्यंत असे 1 लाखाच्या वर तरी विद्यार्थी असेल की जे आपला प्रेफरन्स लॉक करू शकणार नाही आहे, कारण की साईटमध्ये एवढे प्रॉब्लेम आहे की तुम्ही सुद्धा आता ट्राय करत आहात। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। तर विद्यार्थ्यांना अडचणी आहेत, परंतु आपल्याला अडचणीमधून कुठं ना कुठं पर्याय काढावा लागेल। ट्राय करा, कारण की रात्रीला OTP येत आहे, त्याप्रकारे तुम्ही जनरेट करून घ्या। आणि लॉकबद्दल सुद्धा तुम्ही जर होत असेल तर लॉकसुद्धा करू शकता। तर पवित्र पोर्टल 2026-27च्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।